हॅलो फ्रेंड्स, मॉम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण शेंगदाण्याचा महाद्या बनवणार आहोत. त्यासाठी कढईत 2 चमचे तेल गरम करून घेतले आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घातलेले आहे. त्यानंतर 4-5 कढीपत्त्याची पाने घालून त्यामध्ये आपण एक चिरलेला कांदा घालणार आहोत. भाजीला काही नसेल किंवा भाजी खायचा कंटाळा आला असेल तर हा चमचमीत आणि झणझणीत शेंगदाण्याचा महाद्या एकदा नक्की बनवून खा. आमच्या साताऱ्यात हा भरपूर ठिकाणी बनवला जातो. प्रवासात जाताना जास्त दिवस टिकणारा हा पदार्थ चवीला एकदम भन्नाट असा लागतो. तुम्ही पाहू शकता, मी कांदा चांगल्या प्रकारे भाजून घेतला आहे. यामध्ये भरपूर कांदा वापरायचा म्हणजे शेंगदाण्याच्या भाजीला चांगली चव येते. आमच्याकडे याला महाद्या म्हणतात. तुम्ही सर्च केले तर शेंगदाण्याचा महाद्या, सातारी शेंगदाण्याची भाजी महाद्या असेच येईल. मी पण कन्फ्यूज होते की याला नक्की महाद्या म्हणतात का दुसरं काही नाव आहे, पण एका पुस्तकातून वाचले तेव्हा समजले की याला महाद्याच म्हणतात. गुगल सर्च केले तरी त्या रेसिपीला महाद्या शेंगदाण्याचं पिठलं असे नाव येत आहे. तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात नक्की सांगा. कांदा चांगल्या प्रकारे भाजून घेतलेला आहे. आपण यामध्ये दुसरे कोणतेही मसाले वापरणार नाही आहोत. फक्त आपण कांदा टाकणार आहोत. लसूण, टोमॅटो वापरायचा नाही, त्यामुळे हा खूप दिवस चांगला टिकतो. तुम्ही जर कुठे 8-10 दिवसासाठी बाहेर फिरायला जाणार असाल तर चपातीसोबत खाण्यासाठी ही भाजी चांगली टिकते आणि चवीला खूप छान लागते. तेलात कांदा चांगला भाजून घेतला आहे, तुम्ही बघू शकता. आपण यामध्ये बनणारा काळा तिखट मसाला वापरणार आहोत. तुम्ही पाहू शकता, मी इथे 1.5 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. हा काळा मसाला आहे. त्यानंतर आपण थोडा लाल मसाला वापरला आहोत. त्यानंतर गरम मसाला वापरणार आहोत. अर्धा चमचा हळद, कांद्यामध्ये ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर शेंगदाण्याचे बारीक केलेले कूट आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत. शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घेऊन नंतर त्याचे कूट बनवून आपण त्यात घातले आहे. ते चांगले तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने घट्ट पातळ हवे असेल त्या पद्धतीने तुम्ही पाणी ओतू शकता. तुम्ही पाहू शकता, इथे मी अर्धा ग्लास पाणी ओतले आहे. पाण्यामध्ये शेंगदाण्याची भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे. कोणतीही भाजी बनवत असताना
नेहमी गरम पाण्याचा वापर करावा, त्यामुळे त्या भाजीला खूप छान चव येते. मी इथे कोमट पाणी करून घेतले होते, ते याच्यामध्ये घातले आहे. आता भाजी स्लो गॅसवर चांगली शिजवून घ्यायची आहे. त्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालत आहोत. भाजीला कशा प्रकारे उकळी आलेल्या आहे तुम्ही पाहू शकता. ही भाजी चवीला खूप छान लागते. भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता. भाजीला आपण मधून थोडे हलवून घ्यायचे आहे, कारण शेंगदाण्याचे कूट बारीक असल्यामुळे ते लागू शकते. तुम्ही बघू शकता आपली शेंगदाण्याची भाजी तयार आहे. अशा प्रकारे आपलं महाद्या तयार आहे. थँक्यू. रेसिपी आवडली असल्यास एकदा नक्की बनवून पहा.